नमस्कार मित्रांनो, आपल्यालाही समाज कल्याण विभागाची प्रथम रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला यातून आपली रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट क्रेडेन्शियल्स अशा पद्धतीचा जर एरर मेसेज येत असेल तर मित्रांनो, या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकला असेल तर मित्रांनो, डायरेक्ट पासवर्ड न टाकता आपण फॉरगॉट पासवर्ड वर जायचे आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला युजर आयडी टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करून आपल्याला पासवर्ड जनरेट करायचा आहे। तो पासवर्ड नवीन असणार आहे। न्यू पासवर्ड जनरेट केल्यानंतर आपल्याला पुन्हा लॉग इन पेज वर यायचं आहे आणि लॉग इन पेज वर आल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करायचा आहे। तर मित्रांनो, काही मित्रांना पुढे समस्या येत आहे, ती म्हणजे सर्व माहिती भरल्यानंतर पुढील पेजवर त्यांना रिस्पॉन्स शीटचा ऑप्शन दिसत नाही। तर मित्रांनो, लॉग इन डिटेल्स पेजवर आपण लॉग इन डिटेल्स भरल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचे पेज ओपन होत आहे। या ठिकाणी आपल्याला पोस्ट सिलेक्शन या टॅबवर जायचे आहे। यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍक्शन बटन एक डोळ्यासारखं चिन्ह दिसत आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। या ठिकाणी क्लिक करून आपण आपली रिस्पॉन्स शीट क्लिक हिअर टू जनरेट रिस्पॉन्स शीट यावर क्लिक करून आपण आपली रिस्पॉन्स शीट बघू शकता। आणि आपल्याला अद्यापही आपली रिस्पॉन्स शीट बघायला मिळत नसेल तर स्क्रीनवर आपला टेलिग्राम आयडी दिसत असेल, यावर आपण आपले लॉग इन डिटेल्स पाठवायचे आहेत। आणि मित्रांनो, आपल्याला विनंती करतो की आपण आपले लॉग इन डिटेल्स पाठवताना रजिस्ट्रेशन नंबर पाठवा, पण पासवर्ड चेंज करूनच पाठवा, म्हणजे मला सोपे जाईल की आपली आन्सर की डाउनलोड करण्यासाठी।